हॅलो हॅलो मंडळी, वेलकम टू आवर फर्स्ट एवर व्लॉग. मी आहे अद्वैत. आणि मी आहे धनश्री. आम्ही रिसेंटली गेलो होतो व्हिएतनामला आणि तुमच्यासाठी खूप सारे व्लॉग्स आम्ही शूट केले आहेत, पण आम्ही त्याचं स्टार्ट आणि एंड रेकॉर्ड करायला विसरून गेलो होतो. सो आम्ही ते आता सेपरेटली रेकॉर्ड करतोय. बट आय होप तुम्हाला हे व्लॉग्स आवडतील. आम्ही खूप मेहनत घेतली ह्याच्या मागे, सो आय होप वी कॅन एंटरटेन यू गाईज अँड एन्जॉय. आला का? चल पटकन, उशीर झाला आपल्याला. ऑन रेकॉर्ड आहे आता, बघा कोण लेट होत आहे ते. चल 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 लवकर लवकर लवकर. पुरीचा प्रसाद. हॅलो हॅलो. कुठे तलो? ट्रिप कुठे? जगन्नाथपुरी. पुरी. पोचलोय आम्ही हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आता आतमध्ये किती लाईन आहे इमिग्रेशनला वगैरे माहीत नाही, पण आम्ही आत्ता तरी वेळेवर आहोत. हॅलो. कुठून पण इकडे गर्दी कमी आहे. चला, सिक्युरिटी चेक तर झालंय, इमिग्रेशन पण फटाफट निपटलंय. आता पोट भरायचे कामं करायचे आणि मग थोडी कॉन्टेंट शूटिंग. आता आपलं कॅज्युअल सर फोन पण चार्ज करायचं आहे काय, नाही तर ब्लॉगचं ब्लॉगच राहील. आपल्याला ती रील बनवायची होती ना. कोणती ग? ए क्रिंज आहे ती, क्रिंज. ती क्रिंज आहे खूप. गप. मला आधी जेवण करू दे, मग पचवायला आपण नाचू. मी जेव्हा मैसूरमध्ये होतो ना, तेव्हा तिकडनं ह्यांची कॉफी खूप ऑर्डर कर, बट लाईक साऊथ इंडियन आहे हे रेस्टॉरंट. ओके. सो इकडे हे पण छान कापी मिळतात. काय आहे? हट्टी कापी. हट्टी कापी. हट्टी तर तू आहेस. पाहिजे का एक तुला? नको. अजून काय खाऊ शकतो आपण? बापरे, एवढी भूक मला रोज तर लागत नाही. श्रीखंड गोळी? श्रीखंड गोळी नाही नाही, श्रीखंड गोळी आहे ती. खरंच पाण्यात टाकायचं होतं, इतकं आंबट लागतं ना. आता मी कदाचित एक्सपायर्डवाले खाल्लेले म्हणून इतकं इझी नव्हते झाले. तर असं वाटतं इनो खाल्लंय. काय खायचं यार, खूप भूक लागली आहे. सगळं ऑप्शन वेगळं. हो 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 हो. झाग बनतोय दोनला तिचा. लाजू नको, खा, आपलंच आहे. काय का काय म्हणणार मग? हे कोणाचं सजेशन आहे? हां, कोणी चूज केलं? ठीक आहे. दे कसं खाऊ? आडवं कर ना. नाही साहेब, क्रिस्पी एकदम. आवडलं ना? पडशीन पडशीन पडशीन, हळू हळू हळू. एवढी उड्या मारत होती का आपल्या लग्नात तरी? हे ट्रिपसाठी इतक्या उड्या मारत बसली आहे. टीव्हीच नाही आपल्याला. व्हिएतनाम एअरलाइन्सने ट्रॅव्हल करतो आम्ही. स्कॅम झालेला आहे आमच्यावर. ट्रिप चालू पण नाही झाली, स्कॅमच्या गोष्टी करते आहे. टीव्ही इथे असायला हवा होता. कुठे? इथे? आपल्या मग कसं बघितलं असतं असं? पुढे पुढे तिथे. आणि त्यांना सांगतो बायकोला, जमलं नाही हा काय डिझाईन तुमचा, आम्हाला एक वेगळा टी व्ही लावून द्या ह्याच सीटवर. ठीक आहे, तुझे इयरफोन्स. ओके गाईज, सी यू इन व्हिएतनाम. आता वाजले आहेत लोकल 5:30 आणि आम्ही पोचलो आहे हनोई. काय? नोई बाई इंटरनॅशनल एअरपोर्ट. बसमध्ये आता डेकोरेटेड आहे. किती वाजल्यात आता? काय लोकल टाईम? इंडियन टाईम. इंडियन टाईम मला नाही माहिती. 1.5 तास मागं होतं, 4 वाजता. 4 वाजता. आपल्या 5:30, आपल्या नाही, हां आपल्या असतात तर आपण व्हिएतनाममध्ये. आपले 5:30, आमचे 5:30 झाले. आम्ही आता एअरपोर्टवरून डायरेक्टली निघालो हॉटेलवरती जायला. आणि इथे आता सनराईज होतो असं वाटतं आहे. आय मीन हो, होतच आहे. आणि इथे सगळे लेन्स फॉलो करतात, कोणी पण क्रॉस नाही करत एकमेकांना. आणि
आणि इथे टू व्हीलरसाठी पण बघा वेगळी लेन दिली आहे त्यांनी. आय थिंक हा टू व्हीलरवाला मध्ये चालला आहे चुकून, पण तो पण साईडनीच चालतो आहे. आणि ते खूप सिस्टमॅटिकली चालवतात सगळे गाड्या. हनॉयच्या ओल्ड क्वार्टरमध्ये दिवसभर असणार आहोत आम्ही. आणि सकाळी 7 वाजता पण एवढी चहलपहल दिसते. चला तुम्हाला रूम टूर देते. आज आम्ही इथे राहणार नाही होत, सो एवढी फॅन्सी रूम नाही बुक केली. शोधा मॅडम लवकर, काय खायचं आहे? मी तर कॉफीसाठीच एक्सायटेड आहे. ब्रेकफास्ट जाऊ दे. यांना बघून तर असं वाटतं माझी बायकोच फॉरेनर आहेत, हेच देसी वाटत आहेत. फर्स्ट सिप ऑफ व्हिएतनामीज कॉफी. छान. वा. मी घेतलाय अवोकाडो टोस्ट आणि ह्यानी घेतलाय स्मूदी बाउल. चला आता तुम्हाला कॅफेचं टूर करवतो. आणि कॅफेमध्ये आल्या आल्या इतकं कोझी वाटत होतं, कारण सगळीकडे ह्यांनी हीटर्स लावलेले, सो बाहेरची थंडी काही जाणवलीच नाही. आणि एकदम छान विंटेज लुक ठेवलेला आहे ह्यांनी. सो फोटोज तर खूप आलेत. आणि कॅफेचे जे डिटेल्स असतील आणि नाव असेल ते आम्ही इथे पिन करू, सो तुम्ही इथे या डेफिनेटली. चला. आता ही लोकेशन जी आहे ती आमच्यासाठी वन ऑफ द मोस्ट अवेटेड लोकेशन आहे. एक्साइटमेंट तर फुल पीकवरती आहे, कारण इंस्टाग्राम अख्खं भरलेलं आहे या रील्सनी. सो फायनली लेट्स सी हाऊ इट गोज. वाव, खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि गेस वॉट, आम्ही परत एकदा करतो. बापरे, मजा आली. खूप भारी, खूप मजा आली. मला ॲक्च्युली फर्स्ट हाफमध्ये कळलंच नाही की आपण गेलं खाली. त्याच्या सडन ड्रॉप आला तेव्हा माझा हार्टबीट चुकला. काय झालं? तेव्हा मला कळलं. चुकला? हो. ये हो मॅडम, चष्मा घाला, धडपडती. थांब. झालं, मजा आली. खूप जास्त. वा यार, बेटर होत चाललाय रोज. मग रोज नाही म्हणजे आजचा दिवस. पहिलाच दिवस रोज काय रूम म्हणजे कालची कम्पेअर केलं तर ठीक आहे. एक आठवडा आधी गेला तर आयटिनरी बनवण्यापेक्षा तर हे बरं आहे. तू बनवली कुठे आहेस ना, हे बरे आहे मॅडम. वाव, लव्ड इट. एक सेकंड, आपल्याला इथेच कॅब येणार आहे ग. ए, तू केली का नाही? थांब. मस्ती नको करू. एक तर स्वतःचे शूज विसरून, सॉक्स विसरून आलास आणि आता हे माझे सॉक्स वापरतोयस. धर, घे गपचूप. ब्लॅक घेतो म्हणजे कळणार नाही बायकांचे. त्याच्यात फक्त अबे यार ते 2 बोटांना. हे काय, एक बोट का बाहेर आहे त्याचं? तुला नाही माहिती का? नाही, बायकांचे असतात तसेच. मी कधी शूजच नाही घालत त्यामुळे. रूमी. आणि ते किती घाण दिसते. ऋतिक रोशन आहे का मी? ब्र, हे बघ. ही जो है सो है, क्या कर सकते हैं. मजबूरी काय. हा, मजबूरी का नाम महात्मा गांधी. पुढे चाललोय आपण कुठेतरी. आता आम्ही बाहेर पडलोय मार्केट एक्सप्लोअर करायला. आणि खूप थंडी आहे, असं मला स्वेटर वगैरे घ्यायचं आहे. आणि प्लस भूक पण लागली, असं बघू काही मिळत आहे का. कॉफी चॉकोबार घ्यायचं का? नाही, का? थंडी वाजते एवढ्या थंडीचं तू आईस्क्रीम खातोय. तू ग्रॅब बघ बरं. आम्ही आता ओल्ड क्वार्टरमधल्या इंडोर मार्केटमध्ये चाललो आहे. आणि त्याचं नाव मी स्क्रीनवर देईल, बिकॉज ते कसं प्रनाऊन्स करतात एक्झॅक्टली माहीत नाही आम्हाला. आम्ही फायनली आलो आहे या मार्केटमध्ये. आणि हा मार्केट खूप मोठा आहे. सो इथे तुम्ही वेळ काढून या आणि आतल्या लेन्स एक्सप्लोअर करा, जिथे तुम्हाला बेटर डील्स मिळतील आणि बार्गेनसुद्धा छान होईल. 1800 सांगते, खूप झालं. चल मग पुढे चल. एवढे ऑप्शन्स आहेत, कसं काय चूज करू मी? बघ, ह्यांना विचार, इथे विचार.
ही शॉपिंगला जाते तेव्हा एक एक गोष्ट एक्सप्लोर करते आणि मग ठरवते हिला काय पाहिजे ते. सो आता बघू हिला काही आवडते का नाही. काही आवडतंय का ग? त्याच्यावर टॅग आहे बघ. आई हां विचार कोणा. मला पण छान वाटतं तसं, रॉयल वाटतं. Vietnam đâu? 600,000. खूप झाले का? हो मग खूपच जास्त. कर ना 600,000 डिवाइड बाय अजून एक हां डिवाइड बाय 300. 2000. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. कुछ कम काय बोल ट्रान्सलेट कर गुगल हो. ट्रान्सलेट. मी हाफ सांगतो त्यांना. नाही का मग अजून थोडं कमी सांग. किती किती सांगशील? तू सांग ना, आयनर मध्ये सांग मला. म्हणजे त्यांनी 2000 सांगितलं. हो. 800 800 म्हणून दाखव एक सेकंड. मग एक काम कर. इंटू 300. हो त्यांनी खूप किती का? सांगितलं? 600,000. तू सांग का? हो ठीक आहे. त्यांना 300,000 सांग आयडियल असेल ते. त्यांना 300,000 सांग आयडियल असेल. No. 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 इट्स टू. ठीक आहे. कुठे काय आहे आता बघ बरं. म्हणतात 450 सांग. 450 सांग. थांब नाही. 1600 सांगता. जे आधी बाहेर होतं तेच सांग. मग बाहेर जाऊन बघू ना. महाग तर आहे बरंच. हा मग काय वाटतंय घ्यायचं तर घे. का ग अगं छान डील आहे बघ. घे 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 अगं घे ग. 1500च आहे. घालून बघ एकदा. घाल कॅन आय ट्राय इट? ट्राय. हा कर कर. कर ट्राय करून बघ. Lấy đi. Ok. Mình thử à? Chắc thử. शी लाईक्स इट. किती तू कशाला लाजतीये? हो ओके ओके. बघ कसं दिसतंय. Rét quá thì वाव rét quá thì nó phải mua. Lạnh. Ok. Đẹp. Này. छान आहे. Quá đẹp. ओके आवडलंय. ओके ओके Đấy. Ok rồi. घेतलं. चला सर का मागे जा. काय म्हणाले ते तुला बघून? शेनिया असं काय म्हणजे खूप छान दिसते ही. आणि बेसिकली आमच्या जोडीची तारीफ केली आहे. आमच्या दोघांच्या जोडीची तारीफ केली आहे. काय अजून आहेच का तुझं? मग घे काय पाहिजे बघ. कोणतं आलं. ए अगं पॅकिंग पण करायची आहे. ते बसणार कुठे इतकं याच्यात. मग हा आहे मेन्सवेअर सेक्शन. आणि बघू माझ्यासाठी काही मिळतं का इथे. मला तर जनरल अशी थोडीशी आय मीन एक हुडी पाहिजे. बस कॉफी पण चालेल. पैसा नाही आपल्याकडे. हिच्याकडे आहे सगळा पैसा.
खूप मोठं मार्केट आहे हे, बट आम्हाला आता एवढा टाईम नाही आहे फिरायला, त्यामुळे आम्ही जे दिसतंय तेवढ्या ह्याच्यात बघतोय काय घेता येईल काय नाही ते. तू डिसाईड कर ना कलर कोणता पाहिजे. ठीक आहे, ऑलराइट, वील टेक दॅट कलर. शूज तर इनसेन कलेक्शन आहे इथे, लिटरली इनसेन कलेक्शन आहे. जर्सीज पासून सगळं आहे या स्टोअरमध्ये. बार्गेनिंग प्रो मॅक्स शिकलोय इकडनं, बिकॉज ह्यांची ओरिजिनल प्राईस दोन्ही बॅग्ससाठी, बॅग्स नाही काय म्हणतात त्यांना, अगं ये तरी आतमध्ये, काय होती का याची प्राईस आधी बघा, हे असं आहे. ते नाही मिळणार तुला, चल पुढे. काय होती ग ओरिजिनल कोटेशन? ती नॉर्थ फेसची बॅगची होती, काय 250 व्हिएतनामीज डॉंग, आणि अजून एक झोला घेतला हिचा, ते होतं 450. आणि आम्ही दोन्ही बॅग्स ॲक्च्युली कंबाईंड प्राईस 350 व्हिएतनामीज डॉंग्समध्ये घेतलं आहे. वेट, याचा ॲड्रेस तर आपण टाकला नाही आहे. हो करू मेन्शन करू. ड्रमस्टिक्स केक ते खूप वेगळं. एक्सक्यूज मी, चीज केक वेज आहे का विचार, वेज आहे का विचार. सॉरी 30. इज इट विथ एग? एग ओके. तिथे तर काही एगलेस मिळालं नाही आहे, पण इथे आम्हाला ड्राईड स्पायसी मँगोज दिसलेत आणि तेच आम्हाला ओळखायला येतात. बाकी हे काय आहे ते माहीत नाही, सो आम्ही तेच घेतो आता. मोठा घास घे. बट इट्स नाईस. आंबट, गोड आणि तिखट. मंचुरी छान आहे यार. इथे याला कप्स बघायचे म्हणून आलो आम्ही, बट आत्ता आम्हाला घेता नाही येणार कारण आमच्याकडे आता करन्सी नाही आहे. आम्ही ती एक्सचेंज करून येतो आणि मग घ्यायला परत येऊ इकडे. ओके, आता ट्रेन स्ट्रीट काय ग, काय आहे का रेकॉर्ड करायचं का तिथं? काय आहे का कॉन्टेंट? काय ट्रेन स्ट्रीट स्पेस एकदम स्पष्टपणे बोललोय मी, म्हणजे अशी समजण्यात चूक नको व्हायला. ट्रेन स्ट्रीटवरती मस्त काहीतरी खाऊ, लांब बसायचं, कळलं का? पेट पूजा करू. खूप भूक लागली आहे, खूप जास्त भूक लागली. काय खायचं? मला तर ते ट्राय करायचं यार, ते बनाना चीज केक जे होतं, काहीतरी वेगळंच दिसत होतं ते. करू आपण, येताना करू. हा, आपल्याकडे वेळ तर असणार आहे. तिकडे हे बघ, मी काय म्हणतो, तिकडनं लवकर निघू आणि आपण हे इथे अजून चालू थोडं. अगं आपल्याला ते कप्स पण घ्यायचे आहेत, परत कधी येणार आहे आपण? आणि ते घ्यायचेच, ते काय करू? ते कप्स खूप भारी आहे, आम्ही त्याचं पण ते पण ॲड करू ह्याच्यात. बट आता भेटू तुम्हाला ट्रेन स्ट्रीटवर. द इनफेमस ट्रेन स्ट्रीट. माझ्या बायको बरोबर. बायको, ए बायको, हा इथे गर्दी नाहीये ग, त्याच्यामुळे ते म्हणतायत. पण मला ह्या साईडने पाहिजे. तुला ह्या साईड? वी वॉन्ट टू सिट ऑन दिस साईड. अच्छा, ती म्हणते, परत येऊ मी, का? मारून येतो म्हणून. ती म्हणते की तिची अरे ती असंच बोलणार का? 7:10ला इथं आहे, 7:20ला इथं आहे म्हणतोय. तर कुठे बसायचंय तू सांग. इथे बसायचं? त्या साईडला. ओके, या बीच. मग कुठे? त्या साईडला? फक्त बोल की आम्ही राऊंड मारू. और विल गो हॅव अ लुक अँड कम बॅक. कुठे? त्या साईड. गर्दी बघ खूप जास्ती आहे तिथं पुढे. नाही काय ग? हा,
हो सॉरी सॉरी. तू जरा बघून हो हो. तुला इथे चालायचंय का मधून? ए ऐक ना ग, इथे फुल आहे. वेट झालीस का? खूप मोठा स्ट्रीट आहे. आता हिला जागा आवडत नाही तोपर्यंत चालवतच राहणार आहे ही मला. अगं माहिती आहे खूप मोठं स्ट्रीट आहे, पण हे सुद्धा बघ की जेवण कुठे छान मिळतंय. काय काय ऐक ना, चल माग. फुल आहे इकडनं सगळं. कुठे तुला इथं? बरं या साईडला बसायचंय. चल ठीक आहे. बर चल. बघ ना तिथे केवढं डस्ट आहे. हो, त्यांचा मेन्यू पण तसा छान आहे. हे बघ जेवण पण छानच आहे इथे. या साईडला बसायचं आहे का? यू वॉन्ट सिट ऑन दिस साइड. बघा बघा ट्रेन आली. टू क्लोज मॅन, टू क्लोज. भाई अजून जवळ असतो ना पाय गेला असता. वाटलंच तर एखाद दुधाची कॉफी वगैरे घ्या. हे व्हेजिटेरियनसाठी ट्रेन स्ट्रीट व्हेजिटेरियनसाठी बिलकुल नाही आहे. मे बी फ्रेंच फ्राईज तरी तुम्ही रिस्क करू शकतात, बट हे जे चीज जे काही आम्ही घेतलं आहे खूप विचित्र प्रकार आहेत. आणि हे सुद्धा ब्लॅक कॉफी तर असं वाटतं जसं इट इज अमेरिकानं ऑर्डर केलेलं मी, पण असं वाटतं की वरपर्यंत नुसते एस्प्रेसो शॉट्स टाकले. माझ्यासाठी सुद्धा एक खूप जास्ती स्ट्रॉंग आहे. त्याच्या त्यानं सांगतो हे तेच की दिली खूप जड वाटतं. कसं आहे हे खाऊन बघ ना एक बार. काय काय ते त्यांनाच विचार ना. तू सांग. नाही सांग, तुला टेस्ट कळत नाही आहे का? जॅकफ्रूट आहे का विचार ना. ओके मला वाटतं एक्सक्यूज मी. दिस इज जॅकफ्रूट. Tofu. Tofu. Yeah. Okay, okay. And this? Yeah. This is? No, tofu. This is also tofu? Tofu. Yeah. And this is also tofu? Yeah. Everything Like tofu? mushroom. Mushroom? Yeah. Oh, okay. Very good. Yeah. Okay. Eat. Alright. कोक घ्यायचा का प्लीज? मला गिळवत नाही आहे. घेऊ ना प्लीज. तिथे प्लीज. हे घे ना. नाही काय माहिती का तुला? फिश सॉस येते. घे ना कोक प्लीज यार. एक कोक पाहिजे मला. कुठे आहे कोक? ते बघ तिथे. एक्सक्यूज मी. डाएट कोक. Coca. Yeah. Enjoy. थँक्यू. डाएट कोक, डाएट कोक. Fanta. डाएट कोक. सिल्वर सिल्वर सिल्वर. सिल्वर. Sepat. Sepat. तुझा ना. Yeah. Fanta. Yeah. Bye. Yeah. Thank you. Good.
खायचे यार व्हेजिटेरियनशी खरंच वांदे. आता सरळ तो समोर एक कॅफे आहे तिथे बघू ग प्राईज वाईज मध्ये निपटव आजचं दिवस आणि उद्या बसलं खरं ना ते पोहे अगं ते पण बघू. हे इथे आहे समोर हे एक जागा बघू छान वाटतंय. डेझर्ट जरी असेल ना ते खाऊन तरी मुक्त होऊ पण बस आहे. आणि इकडनं सरळ निघू हॉटेलसाठी ते आपलं सामान उचलून जाऊ आपण. फ्रेंच फ्राईज हवेत ना. अगं तिथे मिळेल ते कॉफी अंटीवाल्या ठिकाणी मिळेल तुझं. अगं हो तिथे मिळेल. काय क्लोज आहे हो मग काय तिथेच गेलो होतो. चल बघू मिळेल हे उघडं असेल. इथे आम्हाला फायनली एक छान क्यूट असं बेकरी मिळाली आहे. ही आहे आमची ऑफिशियल अवस्था. वासो खाऊन पोट भरायला लागतं कारण हा जो प्रकार खाल्ला आहे ना इथं व्हिएतनाममध्ये येऊन तो विचारसुद्धा नाही करायचा नाही तर हे सुद्धा खाता येणार नाही. त्या लोकांना व्हेजमध्ये पण नॉनव्हेज बनवायचं कसं ही कला आहे ती आम्हाला नाही शिकायची आहे. हा सगळा माज होता ना हैदराबादमध्ये बसून जेव्हा पाहिजे जे बनवलं जे पाहिजे जे ऑर्डर केलं सगळं निघाला इथं येऊन. खा की खा हे खायला पाहिजे म्हणून हे घेतलं आणि आता हे पण जात नाही आहे. ते कशाच बरोबर जाऊ नाही शकणार. हे जेवण आहे चीज केक आणि हे ह्या लोकांना इंडियामध्ये येऊन किती भारी वाटत असेल आपलं जेवण खाऊन. मेरा भारत महान. ओके सो दॅट्स अ रॅप फॉर द डे. थँक्यू सो मच. जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघतायत तर आम्ही नवीन क्रिएटर्स आहोत सो प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आणि आम्ही नेक्स्ट चाललो आहोत चापाला. सो ह्याच्या पुढचा ब्लॉग खूप फन आणि एक्साइटिंग असणार आहे. सो तुम्ही जर ती सबस्क्राईब बटन दाबलं बेल आयकॉन दाबली तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.